गेल्या 11 वर्षाच्या काळामध्ये अनेकदा असे प्रयत्न झाले की या देशामध्ये घातपात घडावा, बॉम्बस्फोट व्हावे, पुन्हा एकदा या देशातील जी जनता आहे ती भयकंपित व्हावी. कारण दहशतवाद घडवून फक्त लोकांचे जीव घ्यायचे नसतात, देशामध्ये एक दहशतीचं वातावरण निर्माण करायचं असतं. हे वातावरण निर्माण करणं देशाच्या शत्रूंना अत्यंत गरजेचं असतं. कारण तुमच्या देशामध्ये दहशतीचं वातावरण आहे याचा अर्थ तुमच्या आर्थिक प्रगतीला चाप बसणार. कारण जिथे भय आहे तिथे प्रगती होऊ शकत नाही. जिथे भय आहे तिथे परकीय गुंतवणूक येऊ शकत नाही. जिथे भय आहे तिथे विदेशातल्या कंपन्या येऊन आपले उद्योगधंदे सुरू करू शकत नाहीत. आणि त्याच्यामुळे देशामध्ये जर भय निर्माण झालं तर अर्थव्यवस्था डळमळीत होते आणि हेच दहशतवाद्यांचं लक्ष आहे. देशाच्या सुरक्षेची जबाबदारी ज्या ज्या संस्थांवर आहे, मग त्या राज्य स्तरावर काम करणारे असो किंवा देश स्तरावर काम करणारे असो किंवा विदेशात काम करणारे असो, या संस्थांमध्ये एकेकाळी प्रचंड विसंवाद होता, वितंडवाद होता, हेवेदावे होते, भांडणं होती, तंटे होते. परंतु सुदैवाने या सगळ्या संस्थांमध्ये आता बऱ्यापैकी समन्वय निर्माण करण्यामध्ये केंद्र सरकारला यश आलंय.